झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठीसह इतर भाषांमधील पुस्तकांचा खप वाढतोय। टीव्ही आणि चित्रपट यांचा प्रभाव वाढत असला तरी वाचक संस्कृतीही वाढतीये। पण ही संस्कृती वाढीस लागण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होणं गरजेचं आहे। जगभर वाचकांची संख्या वाढतीये। वाढत असलेलं साक्षरतेचं प्रमाण आणि ज्ञानाची भूक यामुळे पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होतीये। तरुण पिढीमध्येही वाचनाची गोडी वाढतीये। मराठीतही आशादायी चित्र आहे। गेल्या काही वर्षांमध्ये पुस्तकांना चांगली मागणी आहे। वाचक मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तकं खरेदी करत असून अनेक नवनव्या विषयांवर मराठीत पुस्तकं प्रकाशित होत आहेत। पण गरज आहे ती पुस्तकांची विक्री योग्य प्रकारे होण्याची। अनेक भागांमध्ये पुस्तक विक्रीची चांगली दुकानं नाहीत। त्यामुळे वाचक संख्या अधिक वाढवण्यासाठी पुस्तकांची दुकानं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर निघायला हवीत। आज विदर्भाचा विचार केला तर दोनच जिल्ह्यामध्ये खरी पुस्तकाची दुकानं आहेत। 11 जिल्ह्यापैकी उरलेल्या 9 जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाहीये। या ठिकाणी जर पुस्तकाची दुकानं उभी राहिली, तालुका पातळीवर पुस्तकाची दुकानं जर ललित साहित्य दुकानं उभी राहिली, तर ज्यांना काही मोजक्या शहरांवर वाचकांना अवलंबून जे राहावं लागतं ते न राहता त्याला त्याच्या घराशेजारी ऑफिसच्या शेजारी जर पुस्तकं उपलब्ध झाली तर नक्कीच जी वाचकांची भूक आहे पुस्तक वाचण्याची ती पुरवता येईल। शासनानंही पुस्तकं वाचकांपर्यंत जास्त प्रमाणावर पोहोचावीत म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी भावना प्रकाशकांनी व्यक्त केली आहे। शासन पूर्वी मोठ्या प्रमाणावर पुस्तक खरेदी करत असे, पण आता ती खरेदी थांबली आहे। ती पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी प्रकाशकांनी केली आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक संस्था शासनानं स्थापन केल्या असल्या तरी त्या वाचन संस्कृती वाढवण्यासाठी फारसा प्रयत्न करताना दिसत नाहीत। वाचकांना सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध व्हावीत म्हणून जोमदार प्रयत्न होणं गरजेचं असल्याकडे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं लक्ष वेधण्यात येत आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून कैलास पुरीसह भूषण करंदीकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।